हॅलो मंडळी, तर आपण आज बनवतो चिकनचा रस्सा, ते पण माझ्या स्टाईलने। तर आपण घेतलेला आहे 1 किलो चिकन। ते स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेट केलेलं आहे हळद आणि मीठ लावून। फोडणीसाठी घेतलेला आहे खडा मसाला आणि याच्यामध्ये वाटलेला आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे। हे पण थोडं आपण फोडणीला टाकणार आहोत आणि कांदा जो आपण स्टार्टिंगला फोडणीला टाकणार आहोत। तर एका भांड्यामध्ये मी तेल घेतलंय। आता हे तेल तापल्यानंतर मग याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सगळे खडे मसाले टाकून घेणार आहोत। खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे चक्रीफूल, तमालपत्र आणि दालचिनी आणि नंतर याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे कांदा। तो कांदा जरा थोडा भाजत आला की याच्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे। नंतर आपण भाजी करताना पण तेच यूज करणार आहोत। आता सूप करण्यासाठी पण ते थोडंसं टाकायचं आहे आणि एका साईडला मी आता पाणी गरम करायला ठेवलंय आणि आता हे जे आपण चिकन टाकलेलं आहे भांड्यामध्ये हे 5 मिनिटं असंच वाफवून घ्यायचं न पाणी टाकता। याचा आमचा रस्सा म्हणजे पाणी आपोआप सुटतं आणि त्याच्यामध्ये तो शिजतो बऱ्यापैकी। तुम्ही बघू शकताय की एक थेंबही पाणी न टाकता आतमध्ये भरपूर असं पाणी झालेलं आहे। मग आता वरून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते ताटावर आता कंटिन्यू पाणी ठेवणार आहे। आता हे चिकन शिजायला आपला वेळ लागणार, त्याच्यामुळं सारखं चेक करायचं आहे की हे करून म्हणजे ताट काढून चेक करायचं की ते शिजले नाही शिजले बघायचं। आता ते ऑलमोस्ट थोडं शिजलं होतं पण 5 मिनिटं लागणार होतं। आता आपलं चिकन ऑलमोस्ट म्हणजे शिजलेलं आहे। आता मी जे सूप आहे ते काढून घेते आणि आता आपण भाजीची प्रोसेस चालू करूयात। तर मी त्याच पातेल्यामध्ये ते स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आणि कांदा टोमॅटोची पेस्ट चांगली भाजल्यानंतर मग याच्यामध्ये मी खोबरं, आलं आणि लसूण आणि कोथिंबीर जी पेस्ट केली होती आपण ती पेस्ट याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि आता ही पेस्ट चांगली हे म्हणजे हे दोन्ही पण जे ग्रेव्ही आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या चिकनच्या भाजीला चांगली चव येईल आणि ती चांगली लागेल यासाठी। आता यामध्ये आपण एक एक करून मसाले ॲड करणार आहोत। मी याच्यामध्ये थोडंसं धना पावडर ॲड केली आहे, थोडीशी हळद, तुमच्या ह्याच्यानुसार मी 3 ते 4 चमचे काळा तिखट ॲड केले, घरचा मसाला असतो तो आपला, आणि चिकन मसाल्याच्या 2 पुड्या ॲड केलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करून आता हे जरा थोडं चांगलं शिजवून घेणार आहे, कारण की मसाला पण चांगला शिजला पाहिजे। कारण की मसाला जर कच्चा राहिला तर मग ते भाजी चवीला बिलकुल चांगली लागत नाही। त्यामुळे पुरेपूर हे करून बघायचं की आपला मसाला शिजलाच पाहिजे। मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा जे काय आपलं सूप भाजी आहे ती ॲड करायची। अशा प्रकारे 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि 1-2 उकळी येऊ द्यायचं चांगल्या, म्हणजे आपली भाजी ऑलमोस्ट आता याच्यानंतर तयार होते। तुम्ही बघू शकताय की आपल्या भाजीला मस्त असा जे तरी आलेली आहे छान। आता बघू शकता आता कोथिंबीर टाकून आपली भाजी झालेली आहे तयार। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि या पद्धतीने चिकनची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुमची भाजी कशी झाली आहे ते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।